IPL साठी तो स्वतःचा हनीमून सोडून आला। दोन्ही हाताने बॉलिंग करणारा कमिंडू मेंडिस हा आहे तरी कोण? तो IPL साठी हनीमून सोडून आलेला आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती। या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, सध्या IPL सुरू आहे। सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा कमिंडू मेंडिस हा दोन्ही हाताने बॉलिंग करतो। लेफ्ट हँडेड बॅट्समन आला की तो उजव्या हाताने बॉलिंग करतो। डावखुरा फलंदाज आला तर तो उजव्या हाताने बॉलिंग करतो। तर कमिंडू मेंडिस हा त्याचे मार्च महिन्यामध्ये लग्न झाले होते। तर पथुंग निसंका त्याचा साथीदार याने सांगितले की तो IPL साठी त्याचे लग्न झाले असून त्याने विदेशी दौरा रद्द केला आणि त्याने हनीमून रद्द केले आणि तो IPL साठी खेळायला आला आहे। गुरुवारी 3 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादकडून कमिंडू मेंडिस याचे पदार्पण झाले। तर त्याने दोन्ही हाताने बॉलिंग केली। त्याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 3 एप्रिलला पदार्पण केले। त्याने आधी त्याच्या बॅटमधून 27 धावा केल्या आणि बॉलिंगमध्येही दोन्ही हाताने त्याने बॉलिंग करून 1 विकेट घेतली। त्याने रघुवंशी या खेळाडूची विकेट घेतली। काही दिवसापूर्वी त्याने त्याची गर्लफ्रेंड निशानी याच्यासोबत त्याचा विवाह झाला होता आणि तो विदेशी दौऱ्यावरती हनीमूनसाठी जाणार होता। परंतु IPL मध्ये पदार्पणाची संधी मिळणार आहे असे त्याला समजताच त्याने विदेशी दौरा कॅन्सल करून हनीमून कॅन्सल करून तो भारतामध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळण्यासाठी भारतामध्ये आलेला आहे।